मूर्तिजापूर तालुक्यातील स्वयंघोषित आदर्श गाव असलेल्या मधापुरी ग्रामपंचायतनं विविध कामात घोटाळा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। या संदर्भात 7 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार करूनही 8 महिन्यांपासून चौकशी झाली नसल्यानं या कामात मोठे मासे अडकण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मधापुरी गावात सिंचन विहीर, घरकुल वाटप, रोजगार हमी योजनेतील कामे, पांदन रस्ते, अवैध गणू खनिज उत्खननात तत्कालीन सरपंच प्रदीप ठाकरे व विद्यमान सरपंच अंजली प्रदीप ठाकरे व काही ग्रामपंचायत सदस्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप संदीप विनायक ठाकरे, सुनील निळकंठ ठाकरे, मिलिंद मनोहर ठाकरे आदी गावकऱ्यांनी पुराव्यानिशी केला आहे। सरपंचांनी अनेक मर्जीतील लोकांना सिंचन विहीर, घरकुल वाटप केले आहेत। ज्या लोकांची पक्की घरे आहेत अशा 18 लोकांना पैसे घेऊन लाभ दिला आहे। एकाच कुटुंबात शेतात अनुदान विहीर असताना त्यांना परत लाभ दिला गेला। रोजगार हमी योजनेत गत 6 वर्षांपासून हजेरी पटात 30 नावे असून यात रोजगार सेवक यांच्या कुटुंबातील अनेक नावांचा समावेश आहे। 2022-2023 मध्ये मंजूर झालेल्या पांदन रस्ता न करताच त्याचे देयक काढले होते। त्याचा उहापोह झाल्याने आता रस्त्याचं काम चालू करण्यात आलं आहे। 2018 पासून शासनामार्फत करण्यात येणाऱ्या बांधकामाचे कंत्राट ग्रामपंचायतच्या नावाने दाखवून तत्कालीन सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप ठाकरे व रोजगार सेवक हेच काम करतात। यासाठी लागणारे गौण खनिज गावातील ई-क्लास जमिनीवर बेकायदेशीर खोदकाम करत असल्याची माहिती तक्रारदाराने व्हॉट्सअप ॲपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई झाली नाही। या सर्व बाबींचा पाळाच गावकऱ्यांनी उपविभाग अधिकारी यांच्यासमोर वाचला। या संदर्भात पुन्हा चौकशीच्या मागणीचं निवेदन 24 फेब्रुवारी देण्यात आलं। या प्रकरणी चौकशी झाल्यास 15 मार्च पासून बेमुदत उपोषणाचा इशारा तक्रारदाराने दिला आहे। या बाबतीत ज्या कामांच्या बाबतीत तक्रार निर्माण झाली आहे त्यांच्या बाबतीत मुद्देनिहाय कामाची चौकशी केली जाईल तालुका स्तरावर चौकशी समिती नेमून, आणि जे कोणी दोषी आढळतील त्या बाबतीत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। त्यांनी 8 महिन्यापूर्वी तक्रार केल्याचं सांगतात ते अजूनपर्यंत चौकशी झाली नाही। तक्रार मध्यंतरी केल्यानंतर लोकसभेचा कालावधी, आचारसंहिता आणि मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे तक्रार ती प्रलंबित राहिली आहे। चौकशी ती आता ती तक्रारीची चौकशी मुद्देनिहाय सर्व केली जाईल। आदर्श गावाचा डांगोरा पिटणाऱ्या मधापुरी हे गाव आदर्श गावच नसल्याचं समोर आलेलं आहे। सरपंचांना आपल्या लेटर हेडवर आदर्श गाव मधापुरी असा उल्लेख केला आहे, तर आदर्श या नावाखाली विविध पुरस्कार मिळवल्याच्या बाता करण्यात येतात, परंतु मधापुरी गाव हे आदर्श ग्राम असे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला उपलब्ध व आदर्श ग्राम पुरस्कार कोणत्याही शासकीय संस्थेकडून घोषित झाला नसल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलेलं आहे। प्रदीप ठाकरे हे सरपंच पती असून विद्यमान सदस्य आहेत, पण त्यांच्या सरपंच पदाचा हव्यास अजूनही गेला नसून पत्नी सरपंच असताना सरपंच असलेल्या पत्नीच्या खुर्चीत बसून कामकाज करतात। त्यामुळे ते सरपंच पदाचा सातत्याने दुरुपयोग करत असल्याचं समोर आल्यानं सदस्य असलेले पती व सरपंच असलेल्या पत्नी यांच्यावर कारवाई होणे क्रमप्राप्त ठरते, परंतु प्रशासन आता यावर कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागलेलं आहे। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।